मागील 2 निवडणुका पाहिल्यानंतर लोकसभा असून दे किंवा विधानसभा असून दे अनेक वेळा ह्या सत्तेतील काही मान्यवरांनी सांगितलं की आमच्या एवढ्या जागा निवडून येणार आहेत. म्हणजे पूर्वी आपण बघायचो की पोपट बसून एक काही लोक बसायचे आणि भविष्य सांगायचे की पुढं काय होणार आहे ते, परंतु सगळं झूट. आज एक लक्षात आलेलं आहे ह्या देशाच्या आणि जगभराच्या की पुराव्यासहित इंडिया आघाडीचे नेतृत्व करणारे सन्मान्य राहुल गांधी साहेबांनी पुराव्यासहित सांगितलेलं आहे की एक व्यक्ती 35, 40 ठिकाणी मतदान करतो, असे लाखो कोटी मतदार बोगस तयार करून ही सत्ता स्थापन केलेली आहे. म्हणजे लोकशाही संपवायची, लोकशाहीचा आता शेवटाची घंटा वाजलेली आहे, ती घंटा वाजू नये म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने आपल्याला इथं शाहू जन्मस्थळी इथं तीव्र निदर्शने करतले आहे. लोकशाही टिकली तर देश टिकेल, नाहीतर टिकणार. हुकुमशाहीकडे वाट चाललेली आहे. चाललंय काय? निवडणूक आयुक्तांनी उत्तर द्यायला पाहिजे ना. पुरावे दिखाले बाप किंवा श्राद्ध चुकीचा तो तुम्ही सांगा चुकीचा आहे, परंतु पुरावे तुम्हाला सादर केल्यानंतर तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही कुणाची एका व्यक्तीची नाही, ह्या देशाचे निवडणूक आयोग आहे आणि आयोग जर अशा पद्धतीनं काम करणार असेल तर बाकी देशाला भविष्यामध्ये ही धोक्याची घंटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल जर नेत्यांना जसे